12वी चिटणीसाची कार्यपद्धतीच्या दुसऱ्या चॅप्टरवर आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलवर खूप सारे व्हिडिओज मागच्या काही दिवसांमध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत. जसं बिग बुल बॅच मध्ये सुद्धा आपण डिस्कस केलं. त्याचबरोबर जर तुम्ही आतापर्यंतचे व्हिडिओ जर बघितलात तर हा जो व्हिडिओ मध्ये पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो जस्ट फॉर्मॅलिटी असल्यासारखा आहे. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना येऊन जाईल. बट इफ इन केस या व्हिडिओच्या अगोदरचे क्लासेस जर तुम्ही केले नसाल तर एक वेळेस विनंती आहे की नक्की ते क्लासेस करा. अतिशय महत्त्वाचे आहेत. एक्झाम मध्ये 10 ते 15 मार्क तुमचे कव्हर होतात त्या चॅप्टर मधून. ओके, कारण ह्या चॅप्टर मधले खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या की आपल्या येणाऱ्या चॅप्टर मध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे भलेही चॅप्टर 10 ते 12 मार्कासाठी असेल बट राहिलेल्या चॅप्टर्स मधले सुद्धा काही पार्ट आपलं ह्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी झालेला आहे. ओके, सो या टॉपिक मध्ये या व्हिडिओ मध्ये जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो आहे मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल. आता साधं सिंपल आहे. एखाद्या व्यवसायामध्ये व्यवसायाच्या मालकानं किंवा व्यवसायातले जे भागधारक आहेत त्यांच्या मार्फत जे पैसे टाकण्यात येत असतात त्याला मालकीचे भांडवल म्हणतात. आणि व्यवसायानं कर्ज काढून बाहेरच्या लोकांकडून जे पैसे घेऊन व्यवसायात टाकण्यात येतात त्याला कर्जाऊ भांडवल असं म्हणतात. अर्थमध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलेलं आहे. मालकीचे भांडवल हे भागधारकांच्या मदतीने उभे केले जाते व्यवसायामध्ये जे भागधारक आहेत त्यांच्या मदतीनं. आणि कर्जाऊ भांडवल हे धनकोंच्या मतीनं, धनको म्हणजेच काय, क्रेडिटर्स जे आपल्याला उधारीवर कर्ज वगैरे देत आहेत त्यांच्या मदतीने उभे केले जाते. याला ऋण भांडवल असेही म्हणतात. कर्जाऊ भांडवल धनकोच्या मदतीने केले जाते त्याला ऋण भांडवल असेही म्हणतात. आता सोर्सेस की एखाद्या व्यवसायातला मालकीचे भांडवल कुठून प्राप्त होत असते. दुसरा मुद्दा, एखाद्या व्यवसायाला मालकीचे भांडवल कुठून प्राप्त होत असते. हे भांडवल आपल्या व्यवसायाचे जे समहक्क भाग आहेत इक्विटी शेअर्स, आपल्या व्यवसायाचे जे अग्रहक्क भाग आहेत प्रिफरन्स शेअर्स, हे सर्व आपण व्यवसायाचे शेअर्स विकतो आणि मग हे भांडवल गोळा केले जाते. बट जे समहक्क भाग व अग्रहक्क भाग वाटप करून किंवा विक्री करून. आता जे कर्जाऊ भांडवल आहे ते कशा पद्धतीने जमा करण्यात येते. हे भांडवल आपल्या व्यवसायाचे डिबेंचर्स असतील, कर्ज रोखे, त्याच्या मार्फत आपल्या व्यवसायाचे कर्ज रोखे विकून जमा करण्यात येते. बँकेकडून मुदत ठेवी घेण्यात येते. तसेच बँका वित्तीय संस्थेचे कर्ज इत्यादीद्वारे गोळा केले जाते. त्याचबरोबर ठेवींच्या स्वरूपात गोळा केल्या जाते. बंधपत्राच्या स्वरूपात सुद्धा जमा करण्यात येत असते. आता जे लोक आपल्याला हे पैसे द्यायलेत, जसं आपल्या व्यवसायातले भाग विकून भागधारक आपल्याला पैसे द्यायलेत किंवा बँका असतील, कर्ज रोखे धारक असतील, ठेवीदार असतील, हे आपल्याला पैसे द्यायलेत, तर ह्या पैशाच्या बदल्यात आपल्या व्यवसायामार्फत त्यांना काय दिलं जातं. जे समहक्क भागधारक आहेत, जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर उत्पन्न म्हणून आपल्या व्यवसायामार्फत त्यांना काय देण्यात येते, लाभांश देण्यात येते. राईट. जे समहक्क भागधारक आहेत त्यांना कमी जास्त दराने लाभांश देण्यात येते. जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना निश्चित दराने लाभांश देण्यात येते. बघा इथे काय सांगण्यात आलेलं आहे, लाभांशाचा दर समहक्क भागांसाठी निश्चित नसतो, त्यात चढ उतार होत असतो. समहक्क भागधारकांना यावर्षी 1%, पुढच्या वर्षी 2%, मग पुन्हा 1% असं कमी जास्त दरानं फ्लक्च्युएटिंग रेटने देण्यात येतं. बट जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांच्यासाठी लाभांशाचा दर कसा असतो, निश्चित असतो. बट हे कोणासाठी, मालकीच्या भांडवलासाठी. बट ज्यांच्याकडून आपण कर्ज घ्यायलो त्यांना कसं होईल, साधं सिंपल सांगण्यात आलेलं आहे. कर्जधारकाला त्यांच्या गुंतवणुकीवर उत्पन्न म्हणून बिझनेस त्यांना काय देत असते, सरळ सरळ त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर व्याज देत असते. त्यांच्याकडून जे पैसे आपण घेतला त्याच्यावर व्याज देत असते. आणि व्याज जे आहे तुमच्या व्यवसायाला नफा होऊ दे किंवा तुमच्या व्यवसायाला तोटा होऊ दे, कंपल्सरी आपल्याला कर्जाऊ भांडवलावर ज्यांच्याकडून आपण पैसे घेतला त्यांना व्याज द्यावा लागतो. बट भागधारकांना तसं नाहीये. जर नफा झाला तर तुम्ही भाग देऊ शकता, नफा झाला नाही एखाद्या वर्षी तर पुढच्या वर्षी ते तुम्ही त्यांना देऊ शकता. या वर्षीचा आणि पुढच्या वर्षीचा लाभांश पुढच्या वर्षी देऊ शकता. ओके. त्यानंतर आता जे आपल्या व्यवसायाला बघा, स्थान हा दुसरा पॉइंट आहे, चौथा पॉइंट आहे. आता जे आपल्या व्यवसायाचे मालकी भांडवलवाले आहेत त्यांचं आपल्या व्यवसायात काय स्थान असतं. साधं सिंपल आहे. आपण त्यांना आपल्या कंपनीचे भाग विकून त्यांच्याकडून पैसे घ्यायलो म्हणजे ते भागधारक झाले. भागधारक इज इक्वल टू मालक आहेत.
म्हणजे ज्यांच्याकडून आपण आपल्या व्यवसायाचे भाग विकून पैसे घेतले त्यांना आपल्या व्यवसायात मालकाचं स्थान प्राप्त असतं. मालकाचं स्थान का? कंपनीच्या संचालक मंडळाची नियुक्ती करायचं असेल त्यांना अधिकार आहे, कंपनीमध्ये मतदान करायचं असेल त्यांना अधिकार आहे, कंपनीच्या नफ्यामध्ये भागीदार व्हायचं असेल त्यांना अधिकार आहे, कारण ते आपल्या कंपनीचे भागधारक आहेत. बट जे कर्जाऊ भांडवलाचे स्रोत आहेत त्यांना आपल्या व्यवसायात स्थान का? व्यवसायात स्थान म्हणजे व्यवसाय त्यांना कोणत्या नावाने ट्रीट करायला. आता माझा एक बिझनेस आहे, ओके, माझ्या व्यवसायात तुम्ही माझ्या आपल्या ऍप्लिकेशनवर 100 रुपयाचा कोर्स परचेस केला. साधं सिंपल आहे. DA2 अकॅडमी मध्ये तुम्हाला स्थान कशाचं आहे? ग्राहकाचं आहे. त्याचबरोबर इथं काय सांगण्यात आलेलं आहे? कर्जधारक हे कंपनीचे काय असतात? क्रेडिटर असतात. ह्यांचं स्थान काय आहे? क्रेडिटर्स, धनकोचं स्थान आहे. सर का क्रेडिटरचं स्थान आहे? कारण सिंपल आहे, आपण त्यांना पैसे देणं बाकी आहोत म्हणून. त्याच्यानंतर दुसरा आहे मतदानाचा हक्क. ऍज आय सेड की जे समहक्क भागधारक असतात किंवा जे मालकीचे भांडवलवाले असतात त्यांना व्यवसायामध्ये मतदानाचा अधिकार असतो. काय सांगण्यात आलेलं आहे? समहक्क भागधारक कंपनी सभेमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. त्याचबरोबर हे जे कर्जाऊ भांडवलवाले आहेत त्यांच्याकडून आपण कर्ज घेतला, कर्जधारक हे कंपनीच्या सभेमध्ये किंवा कर्जधारकांना कंपनीच्या सभेमध्ये मतदानाचा अधिकार नसतो. यांना मतदानाचा अधिकार असतो, यांना नसतो. बघा टोटल किती पॉइंट झालेले आहेत? 5. पहिल्यामध्ये तर अर्थ सांगण्यात आलेला आहे. दुसरं सांगण्यात आलेलं आहे की जे मालकीचे भांडवल आहे ते व्यवसायाला कसं प्राप्त होतं? साधं सिंपल आहे, व्यवसायाचे अग्रहक्क भाग विकून, व्यवसायाचे समहक्क भाग विकून. कर्जाऊ भांडवल कसं प्राप्त होतं? व्यवसायाचे कर्ज रोखे विकून, ठेवींच्या स्वरूपात, त्याचबरोबर बॉन्ड्स विकून, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्टच्या साह्याने आपल्याला पैसे प्राप्त होतात. व्यावसायिक बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात आपल्याला पैसे प्राप्त होतात. व्यापारी विपत्राच्या साह्याने आपल्याला पैसे प्राप्त होत असतात. राईट. त्याचबरोबर गुंतवणुकीवर परतावा. आता ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या व्यवसायाचे भाग खरेदी केलेले आहेत त्यांना गुंतवणुकीवर परतावा म्हणून लाभांश दिला जातो. तर ज्या ज्या लोकांकडून आपण कर्ज घेतला त्यांना त्यांच्या घेतलेल्या कर्जावर काय देण्यात येते? व्याज. आता जे आपल्या कंपनीचे भागधारक आहेत त्यांना व्यवसाय काय नावाने ट्रीट करते? मालक. आणि जे आपल्या व्यवसायाचे कर्जधारक आहेत त्यांच्याकडून आपण कर्ज घेतला, व्यवसाय त्यांना काय म्हणून ट्रीट करते? क्रेडिटर्स, धनको म्हणून ट्रीट करते. यांना मतदानाचा अधिकार असते आणि ह्यांना मतदानाचा अधिकार नसते. भांडवलाची परतफेड. आता व्यवसाय कोणाकोणाकडून पैसे घेतलं या दोन सोर्सेस मार्फत कोणाकोणाचे पैसे देते? साधं सिंपल आहे, भागधारकांना कर्जधारकाच्या पुढे प्राधान्य दिले जात नाही. आता व्यवसाय तर पैसे घेतलं तर घेतलेले पैसे व्यवसाय परत कोणाचे करणार? तर सर्वात पहिला जे प्रिफरन्स देण्यात येते, जे प्राधान्य देण्यात येते ते येते कर्जधारकांना. कोणताही व्यवसाय बंद पडत असताना अगोदर आउटसाइडर लायबिलिटीज पेड करण्यात येतात. बिल्स पेबल, क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, लोन फ्रॉम अदर्स, लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे 6 गोष्टी सर्वात अगोदर पेड करण्यात येतात. म्हणजेच काय? जे कर्जाऊ भांडवल आहे त्याची सर्वात अगोदर परतफेड करण्यात येते, मग बारी येते मालकीच्या भांडवलाची. काय सांगण्यात आलेलं आहे? चेक करा की भागधारकांना कर्जधारकाच्या पुढे प्राधान्य दिले जात नाही. कंपनी विसर्जनाच्या वेळी कर्जधारकांची देणी दिल्यानंतरच भागधारकांना रक्कम परत केली जाते. म्हणजे सर्वात पहिले यांना प्राधान्य द्यायचं, मग यांना. आता सर फरक मध्ये कसं लिहायचं? इथे तुम्ही लिहू शकता की भागधारकांना प्राधान्य हे कर्जधारकांच्या नंतर देण्यात येते आणि इकडे लिहू शकता कर्जधारकांना प्राधान्य हे भागधारकांच्या अगोदर देण्यात येते, असं लिहू शकता. इथे काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनी विसर्जनाच्या वेळी कर्जधारक मुद्दल रक्कम परत घेण्यासाठी पहिले प्राधान्य, पुढे प्राधान्य किंवा अग्रक्रम दिले जाते. म्हणजे पहिले पैसे यांना देण्यात येते आणि ह्यांच्या नंतर पैसे यांना देण्यात येतात. संपत्तीवर प्रभार. संपत्तीवर प्रभार म्हणजेच काय? की आपण यांच्याकडून पैसे घ्यायला, भागधारकाकडून वगैरे, यांना प्रॉमिस करत नाही आहोत की तुमचे जर पैसे बुडाले तर आमची संपत्ती विकून देणार म्हणून. भागधारकांवरून पैसे घेत असताना कधी पण कोणत्याच व्यवसायाच्या संपत्तीवर बोझा निर्माण करू शकत नाही. क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे. भागधारकांच्या कंपनीच्या मालमत्तेवर, संपत्तीवर कोणत्याही प्रकारचा चार्ज किंवा मॉर्गेज आपण करू शकत नाही. बट जे कर्जधारकांकडून पैसे घेत असतो, सुरक्षित कर्ज रोख्यांचा कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार असतो. ज्यांच्याकडून आपण पैसे घेतले, जसं की उदाहरणार्थ कर्ज रोख्यांच्या प्रकारमध्ये सुरक्षित होते, सेक्युअर्ड, राईट.
तर त्या कर्जरोख्यांकडून पैसे घेत असताना आपण काय प्रॉमिस केलं होतं की बाबा तुमच्याकडून पैसे घ्यायलोत, बट इफ इन केस आम्ही जर पैसे देण्यास असमर्थ ठरलं, आम्ही जर पैसे देण्यास असमर्थ ठरलो तर तुम्ही आमच्या कंपनीचे XYZ ऍसेट्स विकून टाकून पैसे घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे सांगायचं आहे. दॅट्स इट. ऑल राईट. सो हा चॅप्टर आपला कव्हर झाला. उद्याच्या क्लासमध्ये डेली आपण संध्याकाळी लाईव्ह घेत असतो, राईट, ॲज ऑलवेज. सो उद्याही क्लास होईल अँड त्या क्लासमध्ये आपण हे सर्व या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह आणि त्याचे उत्तर एक वेळेस पाहून घेऊयात. ऑल राईट. आय होप तुम्हाला चॅप्टर क्लिअर झाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ 2026 बोर्ड, 27 बोर्ड, 28 बोर्ड कधीही बघा. या सर्व येणाऱ्या एक्झामसाठी DA2 अकॅडमीची बिग बुल बॅच असते, ती जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला डेली संध्याकाळी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतात. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल करू शकता किंवा प्ले स्टोअरला जाऊन आपल्या DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.